तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे किचनच्या काही टिप्स आणि ट्रिक्स। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक जरूर करा। सोबतच तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे जे नवीन व्हिडिओज किंवा चॅनलवरती अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। दुधाची पिशवी आपण फ्रीजमधून काढल्यानंतर जेव्हा दूध तापवण्यासाठी ठेवत असतो तर तेव्हा जी दुधाची मलाई असते किंवा क्रीम असतं ते पिशवीला चिकटून राहतं आणि ते काढणं मग खूप कठीण जातं। तर त्यासाठी एक सोपा उपाय आहे। एका भांड्यात इथे मी गरम पाणी घेतलंय, खूप गरम नाही पण थोडं कोमट असं पाणी घेतलंय आणि ह्या पाण्यात आपण जे दुधाची पिशवी फ्रीजमधून काढलेली असते ती ह्या पाण्यात ठेवायची, कोमट पाण्यात, आणि फक्त 1 ते 1.5 मिनिटं ही अशीच राहू द्यायची। आता 1-1.5 मिनिटानंतर ह्या पिशवीतलं जे चिटकलेलं क्रीम असेल ते सगळं वितळून जातं आणि व्यवस्थित आपल्याला हे दूध भांड्यात काढता येतं। तर मी इथे तुम्हाला हे दूध इथे भांड्यात काढून दाखवते। तुम्ही बघू शकताय आता पिशवीला अजिबात काही क्रीम चिटकलेलं नाहीये, सगळं दूध अगदी व्यवस्थित ह्या भांड्यात आपल्याला काढता आलंय। तर ही खूप छान आणि महत्त्वाची अशी ट्रिक आहे, तुम्ही नक्की फॉलो करून बघा। आता बघू पुढची टिप। लसूण सोलणं म्हणजे खूप कठीण काम असतं, कारण ते लसूण सोलताना बऱ्याचदा आपल्याला थोडंफार हाताला लागत असतं आणि ते सोलायलाही फार कठीण जातं। तर त्याच्यासाठी हा एक सोपा उपाय आहे। ह्याप्रमाणे लसूण एखाद्या चिमट्यात घ्यायचा आणि त्यानंतर गॅसवरती तो गरम करून घ्यायचा। तर ह्याप्रमाणे मी इथे दाखवते तसा गॅसवरती हा लसूण भाजून घ्यायचा। खूप जास्त वेळ भाजायची गरज नसते, अगदी अर्धा मिनिटापेक्षाही कमी वेळ लागतो। ह्याप्रमाणे लसूण गॅसवरती भाजून घेतला की मग नंतर हा सोलायला खूप सोपं जातं। तर इथे तुम्ही बघू शकताय हे लसूण तुम्हाला इथे सोलून दाखवते। भाजल्यामुळे हा लसूण थोडासा नरम पडतो आणि त्यामुळे अगदी झटपट हा लसूण सोलला जातो। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे नवीन रेसिपीज किंवा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आता पुढची ट्रिक बघू। तर पुढची टिप अशी आहे, इथे मी ही किसणी घेतली आहे, ही आलं किसण्यासाठीची किसणी आहे। तर ही पहा, तुम्ही बघू शकता याप्रमाणे ती खराब झाली आहे आणि ती साबणाने घासूनही व्यवस्थित निघत नाही। तर ही स्वच्छ करण्यासाठी एक सोपी ट्रिक आहे की सगळ्यांकडे जवळपास टोमॅटो सॉस घरी असतोच। तर ह्याप्रमाणे एखाद्या वाटीत थोडासा टोमॅटो सॉस घ्यायचा आणि सोबतच एखादा जुना टूथब्रश घ्यायचा आणि आता टूथब्रश आणि टोमॅटो सॉसने आपल्याला ही किसणी अगदी व्यवस्थित घासून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकताय याप्रमाणे अगदी कोपऱ्यात आपल्याला ही व्यवस्थित घासता येते। टूथब्रशमुळे अगदी सहज आपल्याला ही किसणी घासता येते। तर ह्याप्रमाणे पुढच्या बाजूने मागच्या बाजूने व्यवस्थित मी ही किसणी घासून घेतलेली आहे। आता ही किसणी इथे घासून झाली आहे, ही मी तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून दाखवते। हे पहा, तुम्ही बघू शकताय अगदी आपली ही किसणी स्वच्छ इथे झालेली आहे। ह्याप्रमाणे दोन्ही बाजूंनी अगदी व्यवस्थित घासली गेलेली आहे। घासण्याआधी ही किसणी अशी दिसत होती आणि आता तुम्ही बघू शकताय किती स्वच्छ दिसते। तर ह्या होत्या आजच्या टिप्स। त्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत।